वेलकम बॅक. सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर नक्कीच करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. प्रिशा आपली झोपली होती दुपारची, त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि मग तिने खूप जिद्द केली बाहेर जायची. आज काही प्रिशाचे पप्पा आमच्यासोबत नव्हते, त्यामुळे मीच फक्त प्रिशाला खाली घेऊन गेली. खाली गेल्यावर तिला असतं पळायचं, तिला हात धरायचा नसतो, तिला स्वतः चालायचं असतं. दिवसभर कोणी घराच्या बाहेर निघत नाही आणि संध्याकाळचे सगळे मग बाहेर निघतात. प्रिशापेक्षा सगळे मोठेच आहेत इथे. प्रिशा एवढं कोणी नाही, एक तर प्रिशापेक्षा लहान आहे, नाही तर प्रिशापेक्षा मोठे आहेत. रस्त्यावर येणाऱ्या जणांना फक्त बाय करायचं आणि हसून दाखवायचं, हेच तिला माहिती आहे. कोणी म्हणते की किती गोड स्माईल देते. जर तिला एखाद्या वेळेस आपण स्वतःहून म्हणलं की बाय कर, तेव्हा ती कोणालाच बाय करत नाही. आणि एखादी व्यक्ती तिच्याकडे बघत पण नसेल तर त्यांना बाय कर, सगळं तिच्या मूडवर डिपेंड करते. आता आम्ही वाट बघत होतो कोणी येतं आहे का, कारण आम्ही थोडं लवकर आलो. सगळे थोडा उशिराच येतात, 6च्या आसपास सगळे येतात. आम्ही 5:30लाच निघालो होतो घराच्या बाहेर. मग तिकडे मुलं बघितली तिने खेळणारे आणि मग त्यांच्याकडेच पळायला लागली. आजूबाजूला कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तिथे माती रेती वगैरे सगळं काही असतं आणि हे मुलं त्याच्यातच खेळतात आणि प्रिशा पण त्यांच्या मागे जाते. आमच्या बाजूला एक मुलगा आहे, तिने JCB आणि त्याची गाडी घेतली आणि त्याच्यासोबत खेळली आणि त्याच्याबरोबर बोर झाली. नंतर एका दुसऱ्या नवीन मुलीकडे गेली आणि तिथे जाऊन तिच्या डब्यातलं खायला लागली. जणू काही हिला काही खायला देतच नाही कोणी. संध्याकाळ झाली होती खूप, त्याच्यामुळे आम्ही दोघी वरी जायचं ठरवलं. पण जाताना रस्त्यात ते मंदिर आहे तिथे तिने दर्शन घेतलं आणि मग आम्ही दोघी घरी गेलो. स्वयंपाक वगैरे सगळं बाकी होतं, त्यामुळे प्रिशाला घेऊन मी लवकर वर गेली. पण रस्त्यावरनं चालताना फक्त गाड्यांना बघून पण ती बाय बाय करतच होती. आणि मग लिफ्टच्या जवळ 2-3 आंटी वगैरे भेटल्या, त्यांना सगळ्यांना स्माईल देत होती. ओळखीच्या होत्या काही आणि काहींना ओळख नसली तरी तिला काही घेणं देणं नाही, ती सगळ्यांना स्माईल देते. घरी गेल्यावर पाहिलं तर सगळं तिने पांगलून ठेवलेलं होतं. तिचे सगळे खेळणे आम्ही एका ठिकाणी जमा करून ठेवतो. जेव्हा तिचा मूड असतो तेव्हा तिथे खेळण्यांसोबत खेळते. जर तिचा मूड नसला तर ती ताटं वाटी चमचा जे काही तिला भेटेल ते सगळं घेऊन इथे येत असते. आज काही तिला कोणत्याच खेळण्यासोबत खेळायचा मूड नव्हता. फायनली तिला बनीसोबत खेळायचा मूड झाला. बनीला ती गाई करत होती आणि आपण जसा तिला लाड करतो सेम लाड तिला बनीसोबत करत होती. खूप कपडे घाण झाले होते, पण ती लगेच आल्या फ्रेश व्हायला रेडी नसते, त्यामुळे मग तिला थोडंसं खेळू दिलं. आणि तिचं जेव्हा खेळणं थोडंसं हलकंसं झालं तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेतलं आणि मग प्रिशाला पण व्यवस्थित हातपाय तोंड धुवून तिची पण तयारी करून घेतली आणि मग आम्ही दोघी रेडी झालो. त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक, म्हणून मी प्रिशाला तिच्या पप्पाकडे दिलं आणि ते जोपर्यंत खेळत होते तोपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं उरकलं. ते राजगिऱ्याचा लाडू घेऊन तिच्या पप्पाला खाऊ घालत होती. टाईमपास असतो त्यांचा काहीतरी. बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय फ्रेंड्स. सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.